नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 49 लाख रुपयांच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून ग्रामीण भागात करण्यात येणाऱ्या विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. ही कामे मार्गी लावल्याबद्दल यावेळी ग्रामस्थांनी आभार मानले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 25-15 या स्थानिक ग्रामविकास निधीतून 10 लाख रुपये खर्चून वावंजे ग्रामपंचायतीमधील कुंभारपाड्यातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, वावंजे ते पालेखुर्द रस्त्याचे 20 लाख रुपयांमधून रस्ता काँक्रिटीकरण, खानाव ग्रामपंचायतीमधील महालुंगी आदिवासी वाडीतील अंतर्गत रस्त्याचे 9 लाख रुपये खर्चून काँक्रिटीकरण, तर खैरवाडीतील कोंडले येथे 10 लाख रुपये खर्चून विसर्जन घाट बांधण्यात येणार आहे. या विकास कामांचे भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी आणि महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष कमला देशेकर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. पनवेल महापालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत तिरंगा सन्मानार्थ पनवेलमध्ये आणि खारघरमध्ये प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी, अमर पाटील यांच्या उपस्थितीत बाईक रॅली काढण्यात आली. केंद्र शासनाच्या घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांच्या प्रमुख उपस्थितीत वडाळे तलाव ते वडाळे तलाव अशी बाईक आणि सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक तसेच आरोग्य निरीक्षक, नागरिक असे सुमारे 160 जणांनी सहभाग नोंदवला. तसेच खारघर आणि नावडे उपविभागाच्या वतीने उत्सव चौक ते शिल्प चौक बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये 150हून अधिक महापालिका कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान पनवेल महानगरपालिकेमार्फत राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या कार्यक्रमांतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानामध्ये स्थापित बचत गटांनी तयार केलेल्या तिरंगा आणि त्या संदर्भातील वस्तूंचे विक्री प्रदर्शन तिरंगा मेलाचे आयोजन करण्यात आले आहे. 12 ते 14 ऑगस्टपर्यंत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. पनवेलकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पनवेल कल्चरल सेंटरने ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले आणि ज्येष्ठ गायक आणि संगीतकार पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मंदार माला या 3 अंकी संगीत नाटकाचा प्रयोग नुकताच पनवेल येथील फडके नाट्यगृहात संस्थेच्या निधी संकलनासाठी आयोजित केला होता. या नाटकाला पनवेलकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद देत नाट्य संगीताचे गारुड आजही मराठी रसिक मनांवर कायम आहे असे अधोरेखित केले. या नाटकात भाग्येश मराठे, प्राजक्ता मराठे आणि सुधांशू सोमन यांनी तयारीने सादर केलेल्या जय शंकरा गंगाधरा, जयोस्तुते उपादेवते, तारील हा तुझ गिरिजा शंकर, कोण असशी तू नकळे मजला, सोहम हम डमरू बाजे, हरी मेरो जीवन प्राण आधार, बसंत की बहार आई अशा लोकप्रिय गाण्यांना तसेच मकरंद पाध्ये, रमेश चांदणे यांच्या अभिनयाला रसिकांनी भरभरून साथ दिली. या नाटकात चंद्रकला या नृत्यांगनेची भूमिका करणाऱ्या प्रिया टिपाले देव यांनीही आपल्या बहारदार नृत्याने आणि मुद्राभिनयाने रसिकांची मने जिंकली. हे नाटक म्हणजे संगीत, नाट्य आणि नृत्याची एक सुंदर मैफिलच होती असे कौतुकोद्गार नाटकानंतर अनेक रसिकांनी काढले. मध्यांतरात संस्थेचे अध्यक्ष मिलिंद गोखले यांनी नाटकाचे निर्माते संजय मराठे यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. तर नाटकाचे अंशतः प्रायोजन करणाऱ्या डॉक्टर माया काळे यांना तसेच या नाटकाची सर्वाधिक तिकिटे विकणाऱ्या मोहन शिरोडकर यांना संजय मराठे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. अनिरुद्ध पेंडसे यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. खांदा वसाहतीमधील ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू गवळी यांची हत्या त्यांच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 3 दिवसांपूर्वी गवळी यांचा सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास अकस्मात मृत्यू झाला होता. विष्णू यांचे भाऊ शिवाजी यांनी शनिवारी मध्यरात्री पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर खांदेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला. विष्णू गवळी हे खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर 9 येथील
PL5 टाईपमधील सिद्धिविनायक इमारतीमध्ये कुटुंबासोबत राहत होते. विष्णू यांची 37 वर्षीय पत्नी अश्विनी आणि त्यांचा 26 वर्षीय वाहन चालक समीर ठाकरे यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. याबाबत विष्णू यांना समजल्यावर त्यांनी अश्विनी आणि समीर यांच्या भेटीला विरोध सुरू केला. विष्णू यांची होणारी अडचण टाळण्यासाठी आणि विष्णू यांच्या मृत्यूपश्चात अश्विनीला मिळणाऱ्या संपत्तीमुळे या दोघांनी विष्णू यांची हत्या केल्याचे पोलिसांच्या तक्रारीत म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून विष्णू हे ओळखले जायचे. तसेच अंदमान पोर्ट ब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळाचे ते काम करत असून ते अनेक वर्षे वीर सावरकरांच्या विचारांचे प्रचारक होते. त्यांच्या हत्येच्या बातमीमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उंबरखिंडमध्ये शिवरायांचे युद्ध स्मारक बांधण्यासाठीच्या महाराष्ट्र शासनाच्या जिल्हास्तरीय समितीमध्ये शिवचरित्र अभ्यासक म्हणून शिवव्याख्याते ॲडव्होकेट विवेक परशुराम भोपी यांची नियुक्ती झाली आहे. पनवेलमध्ये नितळस गावाच्या एका युवकाची महाराष्ट्र सरकारच्या एवढ्या महत्त्वाच्या समितीमध्ये स्थान मिळाल्याबद्दल ॲडव्होकेट विवेक भोपी यांचे पनवेल वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ आणि सचिव ॲडव्होकेट प्रल्हाद खोपकर यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट Y.S. भोपी, ॲडव्होकेट जगदीश उरणकर, ॲडव्होकेट R.M. देशमुख आणि वकील कमिटीचे सदस्य उपस्थित होते. रोहा तालुक्यातील यशवंत खार परिसरात सोमवारी सकाळी 5 गुरांची कत्तल केल्याची घटना घडल्याने रोहा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सानेगाव परिसरात 2 गुरांची कत्तल केली आहे. तसेच यशवंत खार येथील परिसरात 1 बैल आणि 2 गाय या 5ही जनावरांची कत्तल करून परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी गोमांस आढळले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरांच्या कत्तलीविरोधात भाजप रोहा तालुका अध्यक्ष अमित खाक चांगलेच आक्रमक झाले असून गुरे पळून गोहत्या करणाऱ्या हैवान टोळीला जेरबंद करून लवकरात लवकर कठोर पोलिसांनी कारवाई करावी अशा मागणीचे पत्र रोहा पोलीस ठाण्यात देण्यात आले. तसेच वेळीच अशा टोळीवर कारवाई करा, अन्यथा आम्ही सर्व हिंदू ठोकून काढू असेही अमित खाक म्हणाले. कोयना प्रकल्पग्रस्त जनतेचे नेते कैलासवासी कोयनारत्न कृष्णा मुसळे यांच्या स्मृती दिनानिमित्त कोयना पुनर्वसनात मराठा समाज सेवा संघ रायगड, ठाणे आणि पालघरच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 1000 पेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले. कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघ हा रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात सक्रिय कार्यरत आहे. समाजाच्या स्थापनेपासून आजपर्यंत सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य केले जाते. अध्यक्ष तुळशीराम सावंत आणि उपक्रम प्रमुख महेंद्र सावंत आणि त्यांची कार्यकारिणी टाटा हॉस्पिटल खारघर, MGM हॉस्पिटल कळंबोली, मातोश्री लॅब कर्जत, शारदा लॅब पेठ, स्मरण हॉस्पिटल घाटकोपरच्या सहकार्याने 3 जिल्ह्यातील 10 विभागात एकाच वेळी हे महाशिबिर आयोजित करून 1000 पेक्षा जास्त रक्तबाटल्यांचे संकलन केले. रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील वायू प्रदूषणाचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे. सकाळच्या सुमारास हवेत वायू प्रदूषण होत असल्याने हा वायू प्रदूषण कधी थांबणार असा सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. धाटाव औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने आहेत. या रासायनिक कारखान्यातून कच्चा आणि पक्का माल तयार करण्यात येत आहे. या कारखान्यातून विविध रासायनिक प्रक्रिया होत असल्याने येथून निघणारे दूषित पाणी तसेच दूषित वायूचा विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया कारखान्यात असते. परंतु काही कारखान्यांमधून दूषित सांडपाणी कुंडलिका नदीत सोडण्याचा प्रकार घडत असतो, तर काही कारखान्यातून दूषित वायू हवेत सोडल्याचा प्रकार घडत असतो. सातत्याने नागरिकांमधून वायू प्रदूषणाबाबत प्रश्न उठवला जात आहे. परंतु वायू प्रदूषण थांबवण्यासाठी कारखानदार उपाययोजना करत नाहीत, तर दुसरीकडे प्रदूषण मंडळाचे आहे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. याचा त्रास नागरिकांना होताना दिसतो. त्यामुळे अशा प्रदूषण करणाऱ्या कारखान्यातील वायू प्रदूषण कधी थांबणार असा प्रश्न विचारला जात आहे.